नेहमीची डाळ आमटी खाऊन कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं खायचं आहे, ते सुद्धा मस्त झणझणीत असं, तोंडाला अजिबात चव नसेल तर या पद्धतीने एकदा तुम्ही हे टोमॅटोचं सार करून बघा. काय भारी लागतं आणि चवसुद्धा मस्त येते. काहीतरी वेगळं हवं असेल तर एकदा नक्की करून बघा. यासाठी इथे मी मोठे मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. आता टोमॅटो घेताना सुद्धा असे लाल लाल बघूनच घ्यायचे, म्हणजे टोमॅटोच्या साराला मस्त असा रंग येतो. तर इथे मी मस्त लाल चुटूक असे मोठे आणि कडक असलेले टोमॅटो घेतलेले आहेत. यानंतर धुवून घेतलेले आहे टोमॅटो. पुढचा देठ कापायचा आणि रफली याला असे चॉप करून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने. आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवताय त्या प्रकारे तुम्ही इथे टोमॅटोचा वापर करू शकता. तर मी इथे 4च टोमॅटो घेतलेले आहेत. सगळे टोमॅटो असे रफली चॉप करून घेतलेत. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्ही कुठून पाहता ही रेसिपी ही कमेंट करून मला नक्की सांगा. टोमॅटो सगळे चिरून घेतलेत. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळे टोमॅटो घालायचे आहेत. यानंतर एक आल्याचा तुकडा घातलाय, 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची, थोडंसं चिंचेचा तुकडा घातलेला आहे, 1 चमचा धणे आणि बेडगी मिरची भिजवत ठेवल्या त्या 15 मिनिटं त्या घातल्यात, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट घालायचा, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातलेली आहे. आता थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं. हे बघा मस्त अशी बारीक पेस्ट वाटून घेतली आहे. यामध्येच 1 वाटी लहान वाटी किसलेलं खोबरं घातलंय. आता परत एकदा बारीक वाटून घ्यायचं. आपलं वाटण तयार झालेलं आहे. पाहू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे. यासाठी टोमॅटो घेताना छान असे लाल रंगाचे घ्यायचे. आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. हे टोमॅटोचं वाटण आहे ते कढईमध्ये घालायचं आहे. तुम्ही कसं टोमॅटोचं सार करता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसं बनवेन. नेहमीची डाळ खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल ना तर या पद्धतीने एकदा हे मस्त झणझणीत चमचमीत असं हे टोमॅटोचं सार तुम्ही करून बघा. चवीला एकदम भारी लागतं. आता मिक्स करून घेतलं आणि या सारामध्ये आता घालायचं आहे आपल्याला मीठ चवीप्रमाणे. आता थोडीशी साखर घातली आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण आपण इथे चिंचेचा वापर केला आहे तर साखर थोडीशी घाला, म्हणजे हे सार आहे ना खायला मस्त आंबट गोड असं स्पायसी लागतं. सार छान उकळलेलं आहे. एकदा मिक्स करून घेऊया. उन्हाळ्यात बऱ्याच वेळा तोंडाला चव नसते, काहीतरी वेगळं खायची इच्छा असते, जेवण जात नाही, तर या पद्धतीने तुम्ही हे टोमॅटोचं सार एकदा बनवून बघा. आता याला मस्त फोडणी देऊया. तर तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी, जिरं, यानंतर लसूण ठेचलेला घातलेला आहे, हिंग पावडर, कढीपत्ता घालायचा, 2 बोर मिरच्या घातलेल्या आहे आणि आता हा गरमागरम तडका आहे ना ही फोडणी या सारावर घालायची. काय मस्त सुगंध येतोय. या टोमॅटोच्या साराची चव आहे ना खूपच वेगळी लागते खायला. मंडळी, तुम्ही कधी असं हे टोमॅटोचं सार बनवलं आहे का? बनवलं नसेल तर एकदा बनवून बघा. मी 100% तुम्हाला गॅरंटी देते तुम्हाला याची चव आवडणारच. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त असं तोंडाला चव येणारं टोमॅटोचं सार आपलं तयार झालेलं आहे. तोंडाला चव नसेल ना तर या पद्धतीने असं हे फक्त 10 मिनिटात तुम्ही टोमॅटोचं सार बनवू शकता आणि खाऊ शकता. खायला अप्रतिम लागतं. हे सार तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता. गरमागरम भात आणि गरमागरम हे टोमॅटोचं सार खायला मस्त लागतं. नक्की ट्राय करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असेल. जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.